विद्यार्थ्यांसोबतचा प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असतो आणि समाजाला काहीतरी परत देण्याची हीच खरी संधी असते, अशा भावना व्यक्त करत आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी कर्णबधीर विशेष विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावणाऱ्या सेवाभावी उपक्रमांचं कौतुक केलं. शिक्षक हे कोणतेही अपेक्षा न ठेवता कर्मयोगी वृत्तीनं कार्य करत असल्याचं सांगत विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर आपल्या शाळा आणि शिक्षकांकडे नक्कीच वळून पाहावं, असं भावनिक आवाहन देखील त्यांनी केलं. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे पूर्व कोपरी येथे विशेष विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य मोफत वाटपाचा सेवाभावी उपक्रम राबवण्यात आला. भारतीय जनता पार्टी कोपरी मंडळाचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाने वाढदिवस साजरा करण्याची एक वेगळीच आदर्श परंपरा जपली. भारतीय स्त्री जीवन विकास परिषद संचालित कमलिनी कर्णबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावला. ठाणे पूर्व येथील सभागृहात शुक्रवारी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना आमदार निरंजन डावखरे यांनी समाजानं आपल्याला दिलेलं देणं आपण समाजाला परत दिलं पाहिजे, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी नवी दिशा मिळते. या संस्थेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांसाठी पालकांपेक्षाही अधिक मेहनत घेतात, असं नमूद करत त्यांनी त्यांच्या कमलिनी शाळेच्या कार्याचं कौतुक केलं. या विद्यार्थ्यांपैकी भविष्यात अनेक जण मोठं यश संपादन करतील, मात्र आयुष्यात पुढे गेल्यानंतर एकदा तरी आपल्या शाळेकडे आणि शिक्षकांकडे वळून पहा, त्यांनी दिलेल्या संस्काराची जाणीव ठेवा, असं भावनिक आवाहन देखील त्यांनी केलं. तसंच वाढदिवस केवळ औपचारिक साजरा न करता विद्यार्थ्यांना मदत करण्याची परंपरा जोपासणाऱ्या कृष्णा भुजबळ यांच्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक आमदार डावखरे यांनी केलं. यावेळी ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक भरत चव्हाण, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष राजेश गाडे, अमरीश ठाणेकर, विनोद टिकमानी, सिद्धेश पिंगुळकर, सचिन कुटे, रोहित कवे, शेखर निकम, मनोज तिवारी, कमलाकर कुर्तडकर तसंच इतरही मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. तसंच भारतीय स्त्री जीवन परिषदेच्या पद्मजाताई काळे, मानसी सहस्त्रबुद्धे आणि कमलिनी विद्यालयाचे शिक्षक वृंदही मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कृष्णा भुजबळ दरवर्षी राबवत असलेल्या या सेवाभावी उपक्रमाचं कौतुक केलं. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा मिळते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. शाळा व्यवस्थापन आणि संस्थेच्या मान्यवरांनी शाळेप्रती असाच स्नेह कायम ठेवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.